नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं पाकिस्तानसाठीच्या $7 अब्ज म्हणजेच 58,100 कोटी रुपयाच्या बेलआउट कार्यक्रमात 11 नवीन अटी समाविष्ट केलेल्या आहेत. अवघ्या 18 महिन्यात एकूण अटींची संख्या आता 64वर पोहोचलेली आहे. या अटींचा उद्देश पाकिस्तानच्या साखर उद्योगात उदारीकरण करणं आणि भ्रष्टाचारावर आळा घालणं हा आहे. IMFनं पाकिस्तानवर दबाव वाढवत या अटी अंमलात आणण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवलेली आहे. डिसेंबर 2025पर्यंत वरिष्ठ फेडरल सिव्हिल सर्व्हंटची मालमत्ता घोषणा सार्वजनिक करणं बंधनकारक असेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया प्रांतीय स्तरापर्यंत वाढवली जाईल. 10 उच्च जोखमीच्या विभागांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा लागेल. फायनान्शियल इंटेलिजन्सपर्यंत प्रवेश असलेल्या मजबूत अँटी करप्शन युनिट्सची स्थापना करावी लागेल. मे 2025पर्यंत पैसे पाठवण्याचा खर्च आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट्सचं मूल्यांकन करणं अनिवार्य आहे. सप्टेंबर 2025पर्यंत स्थानिक चलन बॉन्ड मार्केटमध्ये सुधारणा करण्यासाठी रणनीती तयार करावी लागेल. जून 2025पर्यंत साखर उद्योगातील उदारीकरण राष्ट्रीय धोरण तयार करणं आवश्यक आहे. मध्यमकालीन कर सुधारणा आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागासह वीज क्षेत्रातील सुधारणा अंमलात आणणं गरजेचं आहे. याशिवाय कंपनीज ॲक्ट आणि SEZ ॲक्टमध्ये सुधारणा करणं तसंच पुढील वर्षी मिनी बजेट लागू करण्याचा करारही या अटींमध्ये समाविष्ट आहे. IMFचे म्हणणं असं आहे की पाकिस्तानमधील आर्थिक सुधारणा वेगानं राबवण्यासाठी आणि संरचनात्मक त्रुटी दूर करण्यासाठी हे सर्व पावलं आवश्यक असतील. पाकिस्तानला जून 2026पर्यंत या अटीनुसार अनेक सुधारणा पूर्ण कराव्या लागणार आहेत. बातमी फसवणुकीच्या संदर्भातली आहे. सायबर ठगांनी आता फसवणुकीसाठी आणखीन एक अत्यंत धोकादायक आणि मानसिक पद्धत अवलंबलेली आहे, ज्याला डिजिटल अरेस्ट असं म्हटलं जातं. या प्रकारात गुन्हेगार स्वतःला पोलीस, CBI किंवा इतर सरकारी तपास यंत्रणांचे अधिकारी म्हणून ओळख करून देत लोकांना व्हिडिओ कॉल करतात. ते पीडितांवर मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादी कटात सहभागी असल्यासारखं खोटे आरोप करतात आणि तत्काळ अटक करण्याची धमकी देतात. विशेषतः नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या प्रकारे पाकिस्तानी हेर पकडले गेले त्याचाच आधार घेऊन सामान्य नागरिकांना घाबरवलं जाते. तुमच्या नावावर देशविरोधी कारवाया होत आहेत असं सांगून भीती निर्माण केली जाते. या भीतीपोटी लोक स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ठगांनी सांगितलेल्या बनावट सरकारी खात्यांमध्ये आयुष्यभराची कमाई ट्रान्स्फर करतात. एकट्या भारतात अशा प्रकारच्या फसवणुकीत लोकांनी 3,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम गमावलेली आहे. पूर्वी डिजिटल फसवणूक प्रामुख्यानं तांत्रिक क्लुप्त्यांवर आधारित होती. गुन्हेगार लोकांच्या तांत्रिक अज्ञानाचा फायदा घेत असत. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे फिशिंग आणि OTP स्कॅम. यात ठग स्वतःला बँक कर्मचारी किंवा कस्टमर केअर अधिकारी असल्याचं सांगून फोन करत असे. खातं अडचणीत आहे, KYC अपडेट करावी लागेल किंवा कार्ड ब्लॉक होईल अशी भीती दाखवून ATM पिन, डेबिट कार्ड क्रमांक किंवा OTP मिळवत असे. OTP मिळताच काही मिनिटात खात्यातील पैसे गायब होत आणि पीडिताला काही समजायच्या आत नुकसान होत होतं. दुसरा प्रकार म्हणजे सिम स्वॅप फ्रॉड. यात गुन्हेगार पीडिताची वैयक्तिक माहिती मिळवून टेलिकॉम कंपनीकडून त्याचा सिम बंद करून घेत आणि त्याच क्रमांकाचं नवीन सिम स्वतःच्या नावावर काढत. त्यामुळे बँकेचे सर्व मेसेजेस, कॉल आणि OTP गुन्हेगारांकडे जात आणि ते आरामात खात्यातून पैसे काढत होते. मूळ खातेदाराला बराच वेळ काहीच कळत नसे. याशिवाय रिमोट ॲक्सेस फ्रॉड देखील सामान्य होता. यात ठग एखादे कस्टमर सपोर्ट ॲप किंवा स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करायला सांगत. ॲप डाउनलोड होताच फोन किंवा संगणकाचा पूर्ण ताबा गुन्हेगारांकडे जात असे. मग ते समोर बसूनच बँकिंग ॲप उघडत, व्यवहार करत आणि पैसे काढून घेत होते, तर पीडित फक्त स्क्रीनवर हे सर्व घडताना पाहत राहायचा. काही वेळा लॉटरी किंवा बक्षिसांचं आमिष दाखवलं जात होतं. मोठी लॉटरी, कार किंवा लाखो रुपयांचं बक्षीस जिंकल्याचं सांगून आधी नोंदणी शुल्क, प्रोसेसिंग चार्ज किंवा कर भरण्यास सांगितलं जाई. पैसे पाठवताच गुन्हेगार गायब होत आणि ना बक्षीस मिळत ना पैसे परत येत. थोडक्यात पूर्वीच्या डिजिटल फसवणुकीत तंत्रज्ञान आणि लालसेचा वापर केला जात होता. थेट बँक माहिती, OTP किंवा डिव्हाइसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत होता. पण आता गुन्हेगारांनी एक पाऊल पुढं टाकत भीती, दबाव आणि मानसिक तणाव याचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे, ज्याचे सर्वात धोकादायक रूप म्हणजे डिजिटल अरेस्ट. आता सायबर गुन्हेगार फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलेले नाहीत, ते लोकांच्या भीतीचा फायदा घेत आहेत. या नव्या पद्धतीला डिजिटल अरेस्ट असं म्हणतात. या प्रकारात गुन्हेगार स्वतःला CBI, पोलीस किंवा ED कस्टम विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगतात.
ते स्पूफिंग तंत्रज्ञान वापरतात, ज्यामुळं फोनवर खरं सरकारी नंबर दिसतात आणि लोक लगेच विश्वास ठेवतात. ते सांगतात की तुमचा बँक खातं, आधार कार्ड किंवा फोन नंबर गंभीर गुन्ह्यात जसं की मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी, दहशतवादी फंडिंग वापरला गेला आहे. भीती वाढवण्यासाठी ठग व्हिडिओ कॉल करायला सांगतात. कॉलवर ते पोलीस वर्दीमध्ये किंवा न्यायाधीशांचे काळे कपडे घालून बसलेले असतात. मागं बनावट पोलीस स्टेशन किंवा कोर्टरूमसारखं बॅकग्राऊंड असतं. ते नकली ओळखपत्र किंवा नोटिसा पाठवतात. यानंतर पीडिताला सांगितलं जातं की याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि ऐकलं नाही तर लगेच जेलमध्ये टाकलं जाईल किंवा मालमत्ता जप्त केली जाईल. 58 कोटींच्या एका प्रकरणात ठगांनी 40 दिवस सलग व्हिडिओ कॉलवर बनावट कोर्टाची सुनावणी दाखवून सतत पैसे भरण्याचा दबाव टाकलेला होता. अत्यंत भीती आणि तणावाखाली पीडित ठगांचा ऐकतो. चौकशी किंवा जामिनासाठी तत्काळ पैसे त्याच्या सांगितलेल्या सरकारी खात्यांमध्ये टाकण्यास मागं पुढं बघत नाही. कोणाशीही बोलू नका, अगदी कुटुंबियांशी नाही, अशी धमकी दिली जाते. या भीतीमुळं पीडित काही मिनिटातच आयुष्यभराची कमाई म्हणजेच जवळजवळ 80 ते 90% पैसे ट्रान्स्फर करतो. तपासात समोर आलेलं आहे की ही रक्कम नंतर क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करून म्यानमार किंवा अरब देशातील गुन्हेगारांकडे पाठवली जाते, जिथं स्लेव्ह कंपाऊंड्समधून हे रॅकेट चालतं. ईडीनं गुजरातमधील अशाच आरोपींवर 104 कोटींपेक्षा जास्त फसवणुकीचा आरोप केलेला आहे, ज्यांनी पूर्ण बनावट पोलीस स्टेशन उभारलेलं होतं. बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात एका बिर्याणीच्या दुकानावर लावलेला इस्लामी झेंडा काढण्याच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ आणि मारहाण झाली आहे. अयोध्या 4 लेनवरील छावणी परिसराजवळ असलेल्या या दुकानावर झेंडा उतरवण्याच्या मागणीवरून वाद सुरू झाला आणि तो लवकरच हिंसक झटापटीत बदलला. झेंडा काढण्यास सांगितल्यावर बजरंग दल आणि विश्व हिंदू महासंघाचे नेते तसंच कार्यकर्त्यांवर इस्लामी जमावानं हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. पोलिसांनी लगेचच बिर्याणी दुकानाचे मालक शैलेश यादव, दुकानाचे संचालक रफिक यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुकान संचालकासह सुमारे 100 अज्ञात लोकांविरुद्ध मारहाण आणि शांतताभंग केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. सीओ हरैया स्वर्णिमा सिंह यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं, पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यांनी स्पष्ट केले की कायदा हातात घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. पोलिसांनी हेही स्पष्ट केलं की सार्वजनिक ठिकाणी हिंसा पसरवणं हा गंभीर गुन्हा आहे आणि जे काही पुरावे मिळतील त्याच्या आधारे कठोर कारवाई करण्यात येईल. बातमी राजस्थानमधून आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये राठीखेडा इथेनॉल हल्ला झालेला आहे. या हल्ल्यामुळं शेतकरी आंदोलन आणि राजकीय सत्ता संघर्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. पोलिसांनी काँग्रेस आणि CPMच्या नेत्यांवर शेतकऱ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप करत FIR दाखल केलेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शेतकरी सभेमध्ये CPM नेते बलवान पुनिया, काँग्रेसचे आमदार अभिमन्यू पुनिया, खासदार कुलदीप इंदौरा तसंच इतर नेत्यांनी भाषणं केली. या भाषणांमुळे शेतकरी आक्रमक झाले आणि ट्रॅक्टर, लाठ्या तसंच इतर शस्त्रांसह फॅक्टरीवर हल्ला चढवला असा आरोप आहे. हल्ल्यात भिंती तोडण्यात आल्या, वाहनांना आग लावण्यात आली आणि पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आत्तापर्यंत 108 जणांविरुद्ध नावं नोंदवून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. यामध्ये हरियाणा आणि पंजाबमधील काही शेतकरी नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. उद्योगमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितलं ही हिंसा शेतकऱ्यांना भडकवून घडवून आणली गेली. ही काँग्रेस सरकारनं यापूर्वी दिलेल्या मंजुरीविरोधातील प्रतिक्रिया आहे. शेतकरी फॅक्टरीच्या पर्यावरणीय परिणामांमुळे चिंतेत आहेत. हा 1320 KLPD क्षमतेचा प्रकल्प असून 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी 20 ते 25 लिटर पाणी लागणार आहे. त्यामुळं भूजल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. आंदोलन अद्याप शांत झालेलं नाही. 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव आणि महापंचायत आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत राकेश टिकैत तसंच इतर शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले या संदर्भातील आपली प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.